मुंदड़ी पर राधा थाना, मुंदड़ी पर राधा थाना, आकर देखे सुने मुरादाबाद बाजार नमस्कार मामा, नमस्कार. हॅलो हॅलो धन्यवाद. आतकरी गुरुजींनी पंडित नरेंद्र शर्मा यांची भारतरत्न भीमसेन जोशी यांनी सोबत केली अजरामर रचना आपण ऐकलेली आहे. आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय शिवाजीराव अण्णा बोर्डे यांच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आहोत. या निमित्तानं त्यांच्या 5ही मुलांनी समाजामध्ये पेरलेल्या प्रेमाची उतराई म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या त्यांच्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. त्यांच्या वडिलांना भावी जीवनाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचं यथोचित स्वागत आहे. खरं तर आम्ही जन्मलो माती तर किती होणारं ग माती, आणि खापराच्या दिव्यात या कधी पेटणारं गवाती, असं कवी सांगतात. आणि म्हणून काबाड कष्ट करून करता करता कपडे गेले फाटून, आणि उपासमाराने अंगावरचं दूधही गेलं आटून, अशा प्रकारची शेती मातीतील माणसाची अवस्था असते. पण कवी इंद्रजित भालेराव बाप या कवितेमध्ये खूप सुंदर बोलतात. अनेक वर्णन त्यांनी आपल्या वडिलाविषयीच्या काही कवींनी केलेले आहेत. आणि या निमित्तानं एक नवी दिशा मिळाली आहे. ते या तालुक्याच्या ऊर्जा स्रोत आदरणीय शिवाजीराव दादा पंडित मी त्यांच्या समवेत काम करणारे त्यांचे सहकारी माननीय शिवाजीरावांना बोराडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं वयाची 87 वर्ष असताना सुद्धा आपल्या बैलावानी राबणारा बाप आईवानी आहे, आणि हात त्याचा खरबोडा पण बैलावानी राबणारा बाप गाईवानी आहे, आणि हात त्याचा खरबोडा पण आईवानी आहे. अनवाणी चालताना त्याने दिलं काट्यांना उत्तर, आणि किती सुवासिक आहे माझ्या बापाच्या घामाचा अत्तर. या ठिकाणी आपल्या वडिलांचा कृतज्ञता सोहळा साजरा करत असताना या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचे यथोचित आदरातिथ्य आहे त्यांच्या परिवाराकडून. त्यांच्या समेत आलेले भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष आदरणीय पापा मोठे, या भागाचे उद्योगपती आदरणीय सयाजीराव काळे यांच्या ठिकाणी आगमन आहे. बाकी सर्व बसून घ्या पापा. आणि विशेष ज्यांची उपस्थिती आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांचं आगमन आहे. त्यांचं स्वागत आहे. आगमन आहे ते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मंत्री माननीय दामरावजी आबा पंडित यांच्या या ठिकाणी उपस्थिती आहे. तत्पूर्वी आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचं या ठिकाणी आगमन आहे. दोघांचंही स्वागत आहे. मी बोराडे परिवाराच्या वतीने रवींद्र बोराडे यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय शिवाजीराव दादा यांच्या ठिकाणी स्वागत करायचं. चला रवीजी चला. माननीय शिवाजीराव दादा पंडित यांचे यथोचित आदरातिथ्य आहे. माजी नगराध्यक्ष गेवराईचे आदरणीय राधेश्याम भाऊ वाट्टर यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं स्वागत आहे.
आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांचं स्वागत होत आहे। यानंतर राज्याचे आदरणीय माजी मंत्री बदामरावजी आबा पंडित यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत होईल। मी आदरणीय आबा संपूर्ण बोराडे परिवार मान्यवरांचं भाऊ चव्हाण त्यांचे बंधू मान्य दिलीपरावजी चव्हाण यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत होईल। मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्वागत द्यायचं। आदरणीय आबा यांच्या स्वागतानंतर दिलीप भाऊ चव्हाण। गेवराईचे आदरणीय माजी नगराध्यक्ष मान्य श्री राधेश्याम बोवाडकर यांच्या ठिकाणी आगमन आहे। मी ज्ञानेश्वर बोराडे यांना विनंती करतो त्यांनी राधेश्याम भाऊचं स्वागत करायचं। माहे मोहब्बत का होया प्रताप है कड़ी धूप में छाया। मर्द मावळ्यांना हिंदवी स्वराज्याचे बाळकडू पाजणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता महासाई जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजे भोसले, चुकून आम्ही किड्यामुंगीच्याही वाटेला जात नाही, परंतु आमच्याच वाटेवर येऊन आमची वाट अडवणाऱ्या शिवाचेही दात मोजायला आम्ही घाबरत नाही असा महाराष्ट्राचा बुलंद छावा धर्मवीर संभाजीराजे भोसले। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका विद्येने केले असे शिक्षणाचे महत्त्व एका ओळीमध्ये विशद करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्या मनगटात बळ, कुशाग्र, बुद्धिमत्ता आणि चातुर्य असते तेच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतात अशी जगाला शिकवण देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे अशी शिकवण देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, राज्यघटनेचे शिल्पकार संविधान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या मातीने मला जन्म दिला आणि मृत्यूनंतर जी माती मला तिच्या उदरात सामावून घेणार आहे अशी धरणी माता, या दोन्ही मातांना प्रथमतः आज अन्नाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेवराई तालुक्याचं भूषण, बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे, समाजकारणाचे, शिक्षण क्षेत्रातले महर्षी, भीष्मपिता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय शिवाजीदादा पंडित, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, लोकनेता म्हणून ज्यांची ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये आहे असे बदामरावजी आबा पंडित, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास बोराडे परिवारावरती प्रेम करणारे, संभाजीनगरवरून अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे दिलीप भाऊ चव्हाण, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पापाजी मोठे, वसंतरावजी पंडित, आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट सुभाष निकम, ज्यांच्या वाणीनं अख्खा महाराष्ट्र मंत्रमुग्ध होतो, ज्यांची वाणी ऐकताच भल्या भल्यांना भुरळ पडते। अगदी गेवराईच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्यांच्या नावाचा आणि आवाजाचा दबदबा आहे, शब्द सम्राट म्हणून ज्यांची ओळख निश्चित या व्यासपीठावरती केली पाहिजे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय माधवजी साठे सर, आणि ज्यांच्यासाठी आजचा हा अमृत महोत्सव सोहळा या बोराडे परिवाराने आयोजित केलेला आहे असे शिवाजी अण्णा बोराडे। खरं तर असं म्हटलं जातं की माणसानं सोनं असावं, पण मला निश्चित वाटतं आदरणीय बोराडे सर, सोनं हे हातात, बोटात, मनगटात, गळ्यात किंवा कानात राहतं, परंतु माणसानं सोनं असण्यापेक्षा माणसानं सोन्यासारखं असावं असंही मी म्हणणार नाही, परंतु माणसानं सोनंही नसावं आणि सोन्यासारखंही नसावं
माणसानं परीस असावं आणि परीसासारखं वागावं असंच एक परीसासारखं अमृततुल्य व्यक्तिमत्व आणि ज्यांचा आज अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय असे शिवाजीराव अण्णा बोराडे यांचा टाळ्यांच्या गजरात पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करूयात. खरं तर अण्णाचा आणि आमचा जसा परिचय झाला, अनेक वेळा आम्ही माऊलींच्या दुकानात गप्पा मारत बसायचो. गप्पा मारत असताना अण्णा एवढे त्यांचे किस्से त्यांच्या संबंधित आयुष्यामध्ये घडलेले आम्हाला सांगायचे, तेव्हा आम्हाला फार हवंसं वाटायचं. कधी कधी तर मुद्दाम वेळ काढून अण्णाकडे आम्ही त्यांच्याकडे ऐकण्यासाठी बसायचो. अण्णांनी त्यांच्यामध्ये मला फार आवडलेले त्यांचे ज्या वेळेला ते LIDचे मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि 100-200 लोकांचं मॅनेजमेंट त्यांनी केलं. हा त्यांनी सांगितलेला एक त्यांच्यातला गुण कौशल्य हे अतिशय त्या ठिकाणी शोभनीय होतं. त्यांचा असणारा प्रेमळपणा, प्रत्येकाला आपुलकीनं स्नेहानं जेव्हा जेव्हा पण आम्ही घरी येतो तेव्हा तेव्हा अण्णा असं कधी आला, चहा घेतला का, बसा आता जेवण करून जा, एवढे आस्तेवाईकपणे चौकशी करण्याचं काम अण्णा निश्चितपणानं करतात. आणि जर माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला कोणी जर विचारलं तुमचा सर्वात वयस्कर मित्र कोण, तर माझ्यासाठी तरी पहिलं नाव हे निश्चितपणानं अण्णा तुमचं आहे. आज या जाहीर व्यासपीठावरून मी तुम्हाला निश्चितपणानं अभिमानानं सांगतो. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं अण्णा मध्ये तुम्हाला एका मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. बजाज हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट होते आणि तुमच्या 5ही मुलांनी, नातवांनी, तुमच्या नातेवाईकांनी तुमची एवढी काळजी घेतली. आम्हाला वाटलं आता एवढं मोठं ऑपरेशन झालंय, वय वर्ष पाहिलं तर 75, आता अण्णा त्या ठिकाणी पुढे कसं काय तग धरतील थोडी आम्हाला साशंकता होती. परंतु तुम्ही त्या आजाराला देखील अगदी सहज मात त्या ठिकाणी निश्चितपणानं दिलेले आहे. म्हणून अण्णा मला तुमच्या बाबतीत नेहमी आणि या ठिकाणी बोराडे परिवारावरती उपस्थित असणारे सर्व प्रेम करणारे आपले गुणीजन, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत देखील खरं तर काटे सरांनी बोलताना आता एक आवर्जून गोष्ट सांगितली की बंगले खूप मोठाले असतात परंतु बंगल्यांमध्ये आई आणि वडिलांना जागा नसते. मला वाटतं गेवराई तालुक्यातलं हे एक वेगळं उदाहरण आहे की सगळ्या बंगल्यांचं आजही नियोजन अण्णा फक्त तुम्हीच करतात. हे निश्चितपणाने एक वाकण्याजोगीची गोष्ट आजच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आहे. आदरणीय नाना असतील, आदरणीय बोराडे सर असतील, संजू शेठ असतील, ते नेहमी सांगत असतात की सर आम्ही जरी 5 भाऊ असलो तरी तुम्ही आमचे 6वे भाऊ आहात. निश्चितपणानं आम्ही जरी रक्ताच्या नात्याचे भाऊ नसलो तरी सुद्धा आम्ही विचारांचे वारसदार आहोत. काही जणांच्या मनात प्रश्न निर्माण होईल म्हणून आधीच क्लिअर केलेलं बरं, आम्ही विचारांचे वारसदार आहेत, प्रॉपर्टीचे अजिबात नाही. म्हणून याबाबतची कोणी त्या ठिकाणी शंका कुशंका मनामध्ये घेऊ नये. आणि आदरणीय अण्णा, आपण या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तुमच्या आयुष्याची 75 त्या ठिकाणी आज तुम्ही पार करताय. आमचा प्रयत्न असा असेल, ईश्वराला आमची प्रार्थना असेल की आपण 100 पार करावी आणि पुन्हा तुमचा शतक महोत्सव साजरा करण्याचा आम्हा पूर्ण गेवराईकरांना त्या ठिकाणी भाग्य लाभावं. आजच्या कार्यक्रमाचं वर्णन मी एकाच त्या ठिकाणी शब्दांमध्ये करणार आहे. नद्या नाले तुडुंब भरले, सर सागराची होईल काय. नद्या नाले तुडुंब भरले, सर सागराची होईल काय. कितीही चमकले काजवे जरी, ध्वनी मेघांचा होईल काय. कितीही झाले अमृत महोत्सव जरी, सर अण्णाच्या अमृत महोत्सवाची येईल काय. सर अण्णाच्या अमृत महोत्सवाची येईल काय. निश्चितपणानं ही एक अपेक्षा. खरं तर अण्णा आपल्या कुटुंबाच्या बाबतीत आपण आपले वडील अंबादासराव, त्यानंतर आपले 3 भाऊ, एक भाऊ त्याचे कैलासवासी झाले. बाबासाहेबराव आणखी तुमच्या सोबत हयात आहेत, त्यांचं पूर्ण कुटुंब तुमच्या सोबत हयात आहे. तुमची 5 मुलं, 5 सुना, तुमची 13 नातवं आणि तुमचे 5 पंतू. आता अण्णा, पंतू नंतर काय असतंय हे मला माहिती नाही, परंतु ते सुद्धा पाहण्याचं भाग्य हे तुमच्या आयुष्यात या निमित्तानं मिळावं अशी एक अपेक्षा आजच्या निमित्तानं आम्ही निश्चितपणानं करू इच्छितो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास आदरणीय शिवाजीदादा असतील, आदरणीय बदामाबा पंडित असतील,
आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावून प्रचंड मोठं या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी महत्त्व वाढवलं, त्याबद्दल बोराडे परिवारांच्या वतीनं आपलं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपले ज्येष्ठ चिरंजीव अण्णा रवींद्र नाना हे सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात अग्रेसर आहेत. गेवराईचं उपनगराध्यक्ष पदापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी प्रवास केला. तुमचे दुसरे चिरंजीव हे निश्चितपणानं व्यवसायामध्ये संभाजीनगर असेल, गेवराई असेल, सी कार्निवल नावाचं त्या ठिकाणी व्यावसायिक दालन मोठं उभा केलं. एवढ्यावरती ते थांबले नाहीत. आजचा हा सुवर्णयोग असा आहे, आत्ताच संजू शेठचा सुवर्ण महोत्सव आणि अण्णाचा अमृत महोत्सव म्हणजे लेखाचा सुवर्ण महोत्सव आत्ताच त्या ठिकाणी महिन्याभरापूर्वी पार पडलाय आणि आता वडिलांचा अमृत महोत्सव त्या ठिकाणी पार पडतोय. ही अतिशय अभिमानाची बाब या निमित्तानं वाटते. आणि त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात देखील अण्णा तुमचं कुटुंब पाठीमागे राहिलं नाही. माऊली भैयाच्या दुकानात बसल्यानंतर तुम्ही मला बोलले, बोराडे सरांना मी म्हणायचो तुला एखादा कोटी रुपये देतो, एखादा व्यवसाय कर आणि व्यवसायामध्ये मोठं नाव कर. पण तुम्ही म्हणले माझं काय त्याने ऐकलं नाही. पण अण्णा ऐकलं नसलं तरी त्यांनी खूप चांगलं केलंय. कारण या गेवराई तालुक्यातल्या वाडी वस्ती तांड्यावरच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात गणितासारखा विषय उतरवण्याचं काम आणि या विषयाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं राज्यस्तरीय पुरस्कार देऊन तुमच्या पुत्राचा गौरव तुमच्या डोळ्यानं पाहण्याचं भाग्य त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं. याच्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्या आयुष्यात चांगलं काय असू शकत नाही असं निश्चितपणानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतं. त्या ठिकाणी सतीशराव सर्वात गरीब, शांततेत क्रांती उलट्या अर्थानं घ्या. त्यानंतर माऊलीबाईंनी देखील व्यवसायात प्रगती केली. तुमचे 5 पुत्र म्हणजे निश्चितपणानं 5 पांडव आहेत आणि या 5ही पांडवांच्या बाबतीत युधिष्ठिराची धर्मराजाची भूमिका ही रवी नानांनी निश्चितपणानं घेतलेली आहे आणि अर्जुन होण्याचं काम तुमच्या कुटुंबातून निश्चितपणानं आदरणीय विजयजी बोराडे सर करतील असा विश्वास वाटतो. अण्णा, खर तर आपण ज्या वेळेला महाभारताचं युद्ध पाहिलं होतं, या महाभारताचं युद्ध ज्या काळात झालं त्या काळाला आपण धर्मयुग म्हणायचो. त्या धर्मयुगात देखील त्या ठिकाणी आचार्य, द्रोणाचार्य, भीष्म पितामह अशी परंपरा होती. धर्मयुगात कौरवाच्या बाजूने भीष्म पितामह होते, पण या कलियुगात मात्र बीड जिल्ह्याचे भीष्म पितामह हे पांडवांच्या बाजूने ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उल्लेखनीय बाब आहे असा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. अण्णा, आत्ताच त्या ठिकाणी IPLच्या स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये हाफ सेंचुरी असं चालायचं. तुम्ही आयुष्याचं त्या ठिकाणी 5 शतक पूर्ण केलंय. 1 शतक लवकरच त्या ठिकाणी पूर्ण करावं अशी एक अपेक्षा आजच्या या आपल्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि खऱ्या अर्थानं बोराडे परिवाराला आवर्जून या उपस्थितांच्या माध्यमातून आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही कधी आलोच तुमच्याकडं. अण्णा, नाना, आदरणीय बोराडे सर, आम्ही जर कधी आलोच तुमच्याकडं तर आम्हाला तुमचं धन नको, तुमची दौलत नको, तुमची संपत्ती तर नकोच नको. देता आलंच तर कवी कुसुमाग्रजांच्या भाषेत शब्द जरी माझे असले तरी भावना या ठिकाणी संपूर्ण उपस्थितांच्या आहेत. शब्द जरी माझे असले तरी या सर्व उपस्थितांच्या भावना आजच्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. खऱ्या अर्थानं कवी कुसुमाग्रजांच्या ओळीमध्ये सांगतात, मोडून पडले विश्व जरी मोडला नाही कणा, मोडून पडले विश्व जरी मोडला नाही कणा. अण्णा, दादा, नाना, आबा पाठीवरती हात ठेवत तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा एवढीच एक माफक अपेक्षा आजच्या या अमृतोत्सवाच्या निमित्तानं करतो. पुनश्च एकदा अण्णांना मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. सर्वात ज्येष्ठ आणि आमच्या सगळ्यांचे आदरणीय ते लहान मुलं घ्या कोणाचे शिवाजीरावजी बोराडे यांच्या अमृत महोत्सवाकरता बोराडे परिवारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या आणि निमंत्रणाच्या माध्यमातून उपस्थित सर्व त्यांच्या कुटुंबावर आणि विशेषतः शिवाजी अण्णांवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्व मान्यवर आणि
अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमात जाताना अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये जो जिव्हाळा अपेक्षित असतो तो जिव्हाळा पाहायला मिळत नाही. आत्ताच माझ्या आधी बोराडे सरांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली त्याच भावनेशी थोडीशी अजून पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो की जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं विवादात्मक प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा प्रकारचं थेट 75 वर्षापर्यंत अविरत स्वतःची प्रतिमा स्वच्छ आणि निर्मळ समाजापुढे उभं करणं हे खूप जिकिरीचं काम आहे आणि ते अण्णांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या खरोखर कुटुंबियाच्या त्यांच्या आशीर्वादानं आज व्यवस्थित फुललेलं, वाढलेलं, विस्तारलेलं कुटुंब आणि परिवार या ठिकाणी पाहायला मिळतो. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना अशाच प्रकारचा जिव्हाळा, अशाच प्रकारची वृद्धी आणि अण्णांना या ठिकाणी सेंचुरीपर्यंत किमान आम्हाला सगळ्यांना त्यांना अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये पाहण्याकरता ही संधी आम्हाला आमच्या जीवनात मिळावी. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजून एक गोष्ट जी लक्षात येते की त्यांची पुढची पिढी जी आहे ती अतिशय कर्तृत्ववान, स्वतःला सिद्ध करून आणि खंबीरपणे ती उभी आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. मग ती व्यावसायिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सार्वजनिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी असंच उत्तरोत्तर सिद्ध करत जावं आणि त्यांच्या त्या सिद्धतेमध्ये ती धन्यता आम्हाला पाहण्याचा त्यांनी योग द्यावा एवढंच मी या ठिकाणी माझं मनोगत आणि अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च अण्णा हे माझ्यापेक्षा वयानं सगळ्याच अर्थानं ज्येष्ठ आहेत. त्यांच्यासमोर विनम्र अभिवादन करून मला संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. आमचे बोराडे अण्णा यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, महिला भगिनी, मातांनो, हे अण्णाचे आणि माझे त्यांचे सगळे कुटुंब, रवींद्र नाना, त्यांचे सगळे बंधू, हे सगळे माझे फॅमिली मेंबर आहेत आणि त्यामुळं पहिल्यापासून आमचा अण्णाचा सहवास आलेला आहे आणि म्हणून या प्रसंगी अण्णांना मी शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपतो. धन्यवाद. रोहित भैया बसा. कार्यक्रम खुर्ची द्या रोहित भैया. शिवाजीराव अण्णा अंबादासराव बोराडे यांच्या 75वी साजरी करण्याच्या निमित्तानं आपण इथे जमा झालेलो आहोत. हे अत्यंत आनंदाचा क्षण आहे. या क्षणामध्ये मला सुद्धा सहभाग होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी बोराडे कंपनीचे मनपूर्वक आभार मानतो. या तालुक्याचा एक माजी सैनिक आणि या तालुक्याचा कारभार करण्याचा सुयोग आज जो आणला हे आपल्या समोर उभा राहण्याचा प्रसंग आला त्याला सगळे सर्वस्वी गेवराई तालुक्यातील जनताच्या अवताराने सर्व काही लोकांचा सहभाग होता हे मी विसरू शकत नाही. आणि म्हणून वास्तविक माझं वय वर्ष 87, एका डोळ्याने दिसत नाही, काचबिंदू झाला, एका कानाने ऐकू येत नाही आणि अशा परिस्थितीत शाळेचे कारण बोराडे आले, शिक्षक बोराडे, आणि ते म्हणले की आमच्या अण्णाचा, शिवाजीरावचा 75वी साजरी करायची, आपण या. मी ताबडतोब म्हणलं हे आता झेपत नाही, पण जुनं नातं आहे. अंबादासराव हे माझे फार जवळचे मित्र होते.
मला सुरुवातीच्या राजकारणात 1962 सालापासून मी जे ह्या गेवराई तालुक्यात राजकारणात आलो, या राजकारणामध्ये गेल्या 62 ते बरोबर 50-55 वर्ष मी या राजकारणामध्ये सहभाग घेतला. पूर्वी नेहमी भाषणात म्हणायचा, गेवराई घाटान धोंडाचा 12 वाटा. लोक माझे टिंगल करायचे, त्यांना दुसरं काही येतच नाही म्हणजे एवढंच बोलतो. परंतु मला आनंद होतो या गोष्टीचा की गेवराई तालुका हा मला ह्या थराला आणलं, त्याचं सर्व अस्तित्व पणाला लावलं, त्याचं श्रेय तुम्हाला आहे. तुमच्यामुळे मी आज इथं उभा आहे. ही परिस्थिती आणि अंबादासराव त्यांचे मला अत्यंत जवळचे सहकार्य. शिवाजीराव सुद्धा यायचे, शिवाजीराव अण्णा हे सुद्धा यायचे आणि यांचे नेहमी माझे संपर्क असायचा आणि हे करायचं. त्याला मराठीत सांगायचा विषय म्हणजे अवघाची संसारात सुखाचा करीन. तुकाराम महाराज म्हणले अवघाची संसारात सुखाचा करीन, त्यांनी हित साजरी चारीधामचं पुण्य लागलं. तसं अण्णांनी, शिवाजीराव अण्णांनी अवघाची संसार केला. आज एवढं मोठं दरबार दिसतंय याच्यामध्ये संपत्ती आणि लक्ष्मी आणि संपत्ती ही कधी एकत्र थांबत नाही. परंतु शिवाजीरावानं लक्ष्मीही आपली केली आणि सरस्वतीने आपली केली आणि म्हणून लक्ष्मी सरस्वतीला ताब्यात ठेवणारा माणूस म्हणजे किती मोठा माणूस आहे. आणि त्यांनी हे घर उभा केलंय. नातू पंतू अजून आज त्यांच्या समोर उभा आहेत, त्याच्या समोर येतात. म्हणजे हे सगळं सांभाळायचं कारण सगळं श्रेय शिवाजीरावाला आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की शिक्षणाचा कारभार लोन 1962 साली मी इथं सभापती पदासाठी आलो, पण त्याच्या आधी 57-58ला मी 8वीचा विद्यार्थी होतो. 8वीचा मी विद्यार्थी होतो. राजपिंपरीचे पानखडे, विश्वनाथ माळी, तुकाराम वायचर आणि असे सगळे माझे सहकारी, चंद्रकांतराव कुलकर्णी, उपेंद्र चपळगावकर, हे सगळे माझे सहकारी. 8वीची सुद्धा शाळा नव्हती. पहिल्या प्रथम जर गेलो असेल तर बाळाभाऊ लाड नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे गेलो, ते म्हणले हो आपल्याला 9वी 10वी काढायची, चला म्हणले मी तुमच्याबरोबर. म्हणलं कुठं? आपण अट्टल साहेबला श्रीरामजी अट्टल करतो. मग कशाला? नाही म्हणले आपल्याला त्यांची मदत घ्यावं लागेल. आणि आम्ही त्यावेळेस गेलो आणि श्रीरामजीने म्हणले की ठीक आहे, काय हरकत नाही, आपण या शाळेकरता हायस्कूल करता मदत करू. आणि त्यानंतर 8वी 9वी 10वी झाली. 9वी 10वीचा वर्ग उघडला. आज या तालुक्यामध्ये या 50 वर्षामध्ये 4 इंग्लिश स्कूल आहेत. या 4 इंग्लिश स्कूलमध्ये स्टँडर्ड असं संस्था, शिक्षण संस्था इथं आहेत. माझ्या स्वतःच्या शिक्षण संस्था इथं 18 हायस्कूल आहेत, 4 कॉलेज आहेत, B.Ed आहे, D.Ed आहे. आणि ज्याप्रमाणे इंग्लिश स्कूल गरिबाचे पोराला मिळूच शकत नाही, आज हे अण्णाचे पोरं शिकले, मुलं झाले, अमुक झाले, सर्व शिकले, यांची परिस्थिती चांगली आहे. पण गरिबाच्या पोराची सोय काय होणार? आणि मला आपल्याला आनंदाने सांगितलं पाहिजे की या इंग्लिश स्कूल सुद्धा आपल्या स्वतःच्या संस्थेचं काढले. शिक्षण या कॉलेजला, आर्मी अट्टल कॉलेजला सुद्धा श्रीरामजीनं मदत केली, त्याचं नाव अट्टल कॉलेज झालं. त्या हिशोबानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे शिक्षणाची सोय झाली. आणि म्हणून आज गेवराई तालुका इतका विकासाच्या पुढे गेला आहे की या विकासाच्या जोरावर मला महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद मिळालं. ते श्रेय सुद्धा तुम्हालाच. मी विसरू शकत नाही या तालुक्याचे उपकार. या तालुक्याचे उपकार विसरू शकत नाही. आता कुणी म्हणतंय असेल, परंतु आपल्याला सांगितलं पाहिजे इंग्लिश स्कूल चोरून आणलं मी. नवोदय विद्यालय ते हेच तालुक्यातल्या बनसरा गावातून चोरून आणलं मी. कसं चोरता येईल?
कारण त्यावेळेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. हे लांबायला लागलं भाषण एवढंच काय, पण बोलून दाखवलं पाहिजे ना. बोलून मला असा चान्स कधी मिळत तुमच्यासमोर बोलायचं, म्हणून माझ्या मनातल्या भावना मला बोलून दाखवणं जरुरी. मग शिवाजीराव सारखे मदत करणारे होते ना, असे मदत करणारे लक्ष्मी सरस्वती पावन यांना आहेत. त्यांनी मदत केली, अंबासरावनी मदत केली. अंबासरावनी मला खूप राजकारणामध्ये मदत केली. आणि मला अभिमानानं सांगावं लागतं की या शिक्षण संस्थांमधून आज 500 पोरं नवोदय विद्यालयाचे आले, 500 ग्रॅज्युएट पोरं झाले, मिलिटरीचे कॅप्टन झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर सुद्धा पुष्कळ झाले. आणि या तालुक्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शिकणारा तालुका जर असेल तर गेवरा तालुका आहे. आणि म्हणून करणारच महत्व आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की शिवाजीराव सारखे माणसं आज या किती किती मोठी फौज आहे यांच्या मागास, किती आनंदाने त्याचा सत्कार झाला. तो आनंद मी वाटे केली. त्या आनंदाचा मला सुद्धा आनंद झाला की अंबासरावचे चिरंजीव शिवाजीराव एक आदर्श पुरुष म्हणून त्यांनी काम केलं आणि अवघाची संसारात सुखाचा उभा केला. एक तुकाराम महाराज म्हणले, त्यांनी चारी सिद्धी साधली. लोक म्हणते 4 धाम करायला जा. 4 धाम करायची गरज नाही. हे जे केलं, हे पुण्याचं काम केलं, त्यांनी ही सिद्धी पास झाली. आणि म्हणून बोलता बोलता एक जण मला नीती गेली, मती गेली, मती गेली, सर्वच काही गेलं. नीती राहिली तरच हे सगळं होत. आणि म्हणून मला आनंद आहे. मला इथं बोललं, सध्या राजकारणाचा विषय मी मला बोलू इच्छित नाही. राजकारणाचं आमच्या काळचं राजकारण, आताच्या काळचं राजकारण काढायचं नको. ते बेकार आहे, ते नकोच काढायचं. एखाद्या पत्रकार म्हण काय सांगा काय, पत्रकार नाच आहे उचकून काढायचं. मी त्याविषयी काढणारच नाही. मी आनंद व्यक्त करतो. शिवाजीरावासारखे धर्मवीर कर्मवीर असे शेकडोनी सगळ्यांनी आले पाहिजे. अजूनही या तालुक्याचा पुष्कळ विकास राहिला आहे. ते पूर्ण करण्यासाठी शिवाजीराव, आम्ही दोन्ही शिवाजीराव, ते बी मी बी, आम्ही दोघं मिळून अजून जिवंत राहतो. मी काम करीत राहील. आणि एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. 100 वर्ष अजून जगा आणि अशी नवीन तरुण पिढी तयार करा. त्यांना मदत द्या, गोरगरिबाला मदत करा. एखाद्या माझ्यासारखे जे माझे पोरं मी पुण्याला इकडे तिकडे ठेवले, तर गरीबाचे पोरं कुठे शिकतील. आज ह्या नवोदय विद्यालयामध्ये अजून जे विद्यालयाचं नवोदय विद्यालय जे काढलंय त्याच्यामध्ये 4थीचे गरीबाचे पोरं डॉक्टर इंजिनियर झाले. त्याचप्रमाणे इंग्लिश स्कूलमध्ये खूप पोरं आपल्या गेवरा तालुक्यात डॉक्टर खूप झाले, शेकडो. अशी तरुण पिढी सुशिक्षित निर्माण करा आणि या तालुक्याचा विकासाच्या गाडाला हातभार लावा, अशा प्रकारची विनंती करतो. आणि मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो की शिवाजीरावांना त्यांचं आयुष्य भरभराट हो, अजून वाढत राहो, अजून त्यांचा संसार सुखाचा हो, अशा प्रकारची परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. आबाधित आहे आणि म्हणून त्यांनी पेरलेल्या विचाराची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आबाधित आहे ते त्यांचे सर्व सुपुत्र. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्ह्याचे आदरणीय नेते माननीय शिवाजीराव पंडित यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. माजी मंत्री आदरणीय बदामरावजी आंबा पंडित आणि सर्व मान्यवर यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांची कृतज्ञता व्यक्त करून मी आदरणीय शिवाजीराव पंडित आणि मान्यवरांना बदामरावजी पंडित चव्हाण साहेब यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय शिवाजीरावांना बोराडे यांचं स्वागत करायचं. दादा बैलावारी राबणारा बाप गाईवाणी आहे आणि हात त्याचा खरबुडा पण आईवाणी आहे. अनवाणी चालताना दिलं त्यांनी काट्यांना उत्तर आणि किती सुवासिक आहे माझ्या बापाच्या घामाचा अंतर. आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव पंडित
आदरणीय माजी मंत्री बदामरावजी आबा पंडित, आदरणीय दिलीप भाऊ चव्हाण बोराडे सर, त्या चव्हाण साहेबांनी होते, आदरणीय राधेश्यामभाऊ वाटकर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव अण्णा बोराडे यांच्या ठिकाणी अमृत महोत्सवी स्वागत होत आहे. ऐकूया अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा या ठिकाणी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांचं शिवाजीराव अण्णा बोराडे यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. नियोग इथंच करा तुमचं नंतर नंतर एक गाणं होते एवढं गाणं होत्या सत्कार लगेच होत. आदरणीय राधेश्यामभाऊ वाटकर यांच्या वतीने या ठिकाणी शिवाजीराव अण्णा बोराडे यांचं स्वागत होत आहे. एक मिनिट बस चालतं. माननीय राधेश्यामभाऊ वाटकर, माननीय दिलीप भाऊ चव्हाण हे या ठिकाणी सतीश भाऊ चव्हाण यांच्या वतीनं शुभेच्छा देत आहेत आदरणीय शिवाजीराव अण्णा बोराडे यांना. या ठिकाणी माननीय दिलीपजी चव्हाण साहेब, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा, विशेषतः कृतज्ञता सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असताना विशेष आनंद आहे. त्या ठिकाणी बाकी सर्व सत्कार केक कापल्यानंतर होतील. कृपया बीड जिल्हा परिषद सदस्य फुलचंद काका बोरकर हेही या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत. पीटी सर जेवण पण जा. केक कापल्याशिवाय कुणी आता सत्कारला येऊ नये. कापून घ्या केक. अण्णावरती आता केक कापून घ्या अगोदर. तारुण्य तुमच्या हृदयाचे असेच भरत राहो आणि वार्धक्य तुमच्या जगण्याला असेच विसरत राहो. ही सांजना आयुष्याची आताच उजाडत आहे. चंद्राला समजून गेले सूर्याला उमगत राहो. या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव अण्णा बोराडे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा होईल. बोराडे कुटुंब सर्व या. बोराडे कुटुंब या सर्व
चला वेळ घालू नका. बाकीच्या लोकांना थोडंसं वेळेचं बंधन असतं. घ्या या रामेश्वरची. झालं का केकचं? झालं का नियोजन? घ्या ते दिवे, घ्या इकडे, घ्या कापून केक. बाकीचे लोक स्वागत करा. ऐका ना, घ्या. हां चला घ्या केक कापून घ्या. बाबासाहेब बोराडे यांनी मंचावर यायचे. पांडू बोराडे, राजाभाऊ बोराडे यांनी स्टेजवर आहे. ज्यांची नावं घेतले ते वरती या. माननीय सुरेश शेठ राका यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. ॲडव्होकेट येवले साहेब यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. काकी बोराडे ताई या. झालं का? आले का? थोडं पाठीमागे सरका. व्ही आकारामध्ये या, व्ही आकारामध्ये. मागे मागे सरका ना. आदरणीय माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. केज विधानसभेच्या आदरणीय माजी आमदार संगीताताई यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत आहे. या बसू द्या, बसू द्या. माजी आमदार आदरणीय संगीताताई ठोंबरे यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचे यथोचित स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. चला घ्या लवकर. मागे मागे सरका ना. संगीताताई मुने यांना विनंती, त्यांनी मंचावर यायचे. मागे मागे सरका. मागे घ्या. सरका. तुम्ही मागे सरका ना. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गए, तुम जियो हजारों साल, ए मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे अन्ना. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे अन्ना, 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 हैप्पी बर्थडे अन्ना. समाजा मुख्य जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांनी स्टेज खाली करायचं. रवींद्र बोराडे त्यांनी काही स्वागत करा. माजी आमदार आदरणीय संगीताताई ठोंबरे यांच्या ठिकाणी माननीय आदरणीय संगीताताई ठोंबरे यांचं यथोचित स्वागत होत आहे बोराडे परिवाराच्या वतीनं. रवींद्रजी बोराडे त्यांचं स्वागत करत आहेत. इकडे इकडे समोर पहा. रामेश्वरजी देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होईल आणि किशोरजी कांडेकर स्वागत करणार आहेत या ठिकाणी. रिपाईचे तालुकाध्यक्ष रिपाईच्या वतीनं त्यांचं अभिषेक करतील. आणि तुळशीरामजी आतकरे भजन सम्राट यांच्या या ठिकाणी स्वागत होईल. रामेश्वरजी देशमुख आणि आतकरे गुरुजी स्वागत घेतील. रवींद्रजी बोराडे यांचं स्वागत होईल. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि जाणार पण नाही अशी अपेक्षा आहे.
तीन नंबरच्या बंगल्यासमोर महिलांची जेवणाची सोय केलेली आहे आणि नंतरचे नेक्स्ट चौथा आणि पाचवा बंगला यासमोर पुरुष मंडळीची जेवणाची सोय केलेली आहे. माझी सर्वांना अगदी मनातून विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी गेवराईचे या ठिकाणी युवा नेते गेवराईचे महेश सौंदरमल, पुन्हा वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड, मान्य सचिनदादा दाभाडे यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे. आपलं सतीशदादा दाभाडे, माफ करा, धम्मपाल आणि धम्मपाल कांडेकर युवा नेते, माननीय राठोड साहेब रवी राठोड. पुरुषाची पंगत संपल्यानंतरच महिलांनी बसून घ्यायच्या जेवणाला, तत्पुरती खाली बसून घ्या आपण सर्वजण आता भोजन करून घ्या. जेवण केल्याशिवाय कोणी इथला परिसर सोडू नका. धम्मपाल भुले राष्ट्रवादीचे युवा नेते यांच्या ठिकाणी स्वागत आहे. भाजपचे छगन खरात हेही स्वागत करतील. सावकाश घ्या, सर्व सावकाश स्वागत करा. कृपया आलेले सर्व अतिथीगण आपण सर्वांनी थोडं सोयीनं सत्कार करावा. सर्वांचे फोटो निघावे या उद्देशाने फोटो सेशन व्हावं अशी अपेक्षा आहे. कृपया ज्यांनी सत्कार केला आहे त्यांनी खाली उभं राहावं. गर्दी करू नका. सर्वांचे फोटो निघतील असं थोडा सत्कार करा. आलेल्या सर्व अतिथींचं शब्दसुद्धाने सहर्ष स्वागत. या कार्यक्रमासाठी पॅन्थरचे प्रदेश अध्यक्ष माननीय धम्मपालजी कांडेकर यांची उपस्थिती आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. माननीय सतीशदादा दाभाडे यांची उपस्थिती आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माननीय धम्मपालजी भोले साहेब यांची उपस्थिती आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. बहुजन आघाडीचे माननीय छगनजी खरात यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे.
नाही त्या आधी देऊन माजी नगरसेवक माननीय खाजाबाई यांचे सुपुत्र यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. जाऊ द्या निवांत. न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय तौर सर यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. माननीय सतीदादा दाभाडे यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्यांचे या ठिकाणी आभार. गेवराईचे युवा उद्योजक अमोलशेठ माळवे आणि मा संतोष अर्बनचे कसं आहे काय